सत्याचा आवाज जनतेचा विश्वास हीच महाराष्ट्राची ओळख टॉप न्यूज पुणे. पुण्यापासून महाराष्ट्रभर प्रत्येक घडामोड तुमच्या पर्यंत निर्भीड पत्रकारिता अचूक माहिती जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी. टॉप न्यूज पुणे, टॉप न्यूज पुणे, सत्याची साथ विश्वासाची बात. खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते वाहतूक वॉर्डन यांना पोशाख वाटप करून सिंहगड रोडवर होणारी वाहतूक यात सुधारणा करण्यासाठी नगरसेवक हरिदास चरवड यांनी 11 वाहतूक वॉर्डन सिंहगड ट्रॅफिक पोलीस शाखेला उपलब्ध करून दिले. त्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी विशेष कौतुक करून वाहतूक सुधारण्यासाठी नगरसेवक हरिदास चरवड यांनी तात्काळ निर्णय घेऊन 11 वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. अशाच प्रकारे सिंहगड रोड, कात्रज, वारजे, माळवाडी या ठिकाणी देखील वॉर्डन उपलब्ध करून देण्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी सांगितले. तसेच सिंहगड रोडवर पत्रकार भवनच्या उभारणीचा देखील मनोदय भीमराव अण्णा तापकीर यांनी बोलून दाखवला. लवकरच पत्रकार संघाच्या प्रस्तावानुसार जागा उपलब्ध करून त्यावर निधी देखील दिला जाईल असे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आठवण ठेवून सांगितले. याप्रसंगी आमदार तसेच नगरसेवक हरिदास चरवड, 11 वॉर्डन व सिंहगड वाहतूक शाखेचे पीआय राहुल गौड हे देखील उपस्थित होते. रस्ता कमी पडत चाललेला आहे, वाहतुकीची समस्या वाढत चाललेली आहे. मेट्रो सारखा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत आहे, परंतु आजच्या स्थितीला जरी पाहिलं, उड्डाणपूलचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न हा त्या ठिकाणी दिवसेंदिवसच वाढत चाललेला आहे. मग हा असणारा वाहतुकीचा प्रश्न विचारात घेऊन त्या भागाचे कार्यक्षम नगरसेवक हरिदासजी चरवड यांनी ठरवलं की मी वाहतुकीचा प्रश्न कमी करण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी ट्रॅफिकचे जे कोणी अधिकारी असतील यांना मदत करण्यासाठी आपण पाहिलं तर त्यांच्याकडे असणारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते. अशा वेळेस पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 10 वॉर्डन त्या ठिकाणी देण्यात येत आहे. मला वाटतं आपण पाहतो की हे वॉर्डन दिल्याच्या नंतर खरं तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. ज्या वेळेस ट्रॅफिक जाम होती त्यावेळेस ते त्या ठिकाणी हजर असायला पाहिजे. परंतु ट्रॅफिकच्या व्यतिरिक्त आपण पाहतो की दुपारची वेळ आहे, बाजूला गेला तरी चालू शकेल, परंतु ज्यावेळेस ट्रॅफिक जाम असते त्यावेळेस मला वाटतं संबंधित वॉर्डनने सुद्धा लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. आमचे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, मला वाटतं गौड साहेब आहेत, आणि गौड साहेब सुद्धा ट्रॅफिकच्या बाबतीत अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. कारण मी पाहतो की त्यांना जर आपण फोन केला तरी सुद्धा ते त्वरित त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न 11th आवरला ते सोडत असतात. आणि आजच्या मितीला त्यांच्याकडे सुद्धा असणारी ट्रॅफिकचे म्हणजे असणारा शासकीय ट्रॅफिकची कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे हे 10 वॉर्डन घेतल्यामुळे मी गौड साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा. तुम्हाला असणाऱ्या चौक आहेत त्या चौकामध्ये खरं तर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. आजच्या मितीला मुख्य रस्त्यापेक्षा जी काही गावं आहेत त्या गावातील चौकामध्ये वाहतुकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी कोणी नसतं, ट्रॅफिकचा नसतो, वॉर्डन नसतो, काही नाही. मग त्या ठिकाणी कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे व अशा वेळेस त्या भागामध्ये वॉर्डनची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी मिळून त्या भागाचा परिसराचा वाहतुकीचा प्रश्न सोडूया. ही त्या ठिकाणी आपण पाहिलं की आज वॉर्डनला सुद्धा ड्रेस देण्यात आलेले आहेत. मला वाटतं ट्रॅफिकच्या पोलीसच्या चौकीसाठी हरिदासजी चरवड यांनी मला खरं तर सांगितलं की अण्णा तुमच्या आमदार निधीतून ती आम्हाला आता जरी ट्रॅफिकला कुठेच बसायला जागा नाही किंवा चौकी कुठे त्यांची नाही तर त्या संदर्भात त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं एवढ्या 15 दिवसामध्ये मी आमदार निधीतून त्यांना ते पैसे देऊन त्या ठिकाणी ट्रॅफिकसाठी एक चांगल्या प्रकारे बसण्याचं ऑफिस त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊया की जेणेकरून आमचा परिसर वाहतूक मुक्त करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहे त्याला कुठे का होईना थोडंफार यश आल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी माहिती. काय सांगाल आज 10 वॉर्डन तुम्हाला मिळत आहेत?
रोड यांच्या वतीने ट्रॅफिकमध्ये काय किती प्रमाणात मदत होणार? मुळात सिंहगड रोड वाहतुकीमध्ये जो वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय, वाहतूक कार्यकारिणीची एक मीटिंग घेण्यात आली होती 2 दिवसापूर्वी. त्या मीटिंगमध्ये आपल्या सिंहगड वाहतूक विभागाचे सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नगरसेवक हजर होते. त्याच वेळेला चरवड साहेबांनी वाहतुकीचा प्रश्न, पोलिसांची अपुरी संख्या हे बघून आपल्याला वॉर्डन देण्याचं नक्की केलं होतं आणि 2च दिवसात त्यांनी हा उपक्रम केलेला आहे. 10 वॉर्डन त्यांनी मिळालेले आहे. नक्कीच पोलिसांना ह्यांची मदत होईल आणि त्या मदतीने आपला सिंहगड रोड वाहतूक विभागाचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवायला नक्कीच मदत करू. या सर्वांना आणि परत आपले आमदार साहेबांनी जे आपल्याला यांच्या संदर्भात जो पुढाकार घेऊन आणि परत चौकीच्या कामासाठी सुद्धा जो काही पुढाकार घेतलाय त्या संदर्भात मी परत त्यांचे एकदा आभार मानतो. आणि जे चरवड साहेबांना आणि महानगरपालिकेकडनं जे आपल्याला वॉर्डन मिळालेले आहेत त्यांची आम्ही नक्की मदत घेऊन वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास मदत करू. नागरिकांना जो वाहतूक कोंडीचा जो सामना करावा लागतो आता तो कमी होण्यास मदत होईल. हा, नक्कीच मदत होईल. कारण मुळात ज्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी पडत होती त्या ठिकाणी वॉर्डन आणि पोलिसांच्या मदतीने आपण ती वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास नक्की मदत होईल. सरोवर साहेब, ही जी काही तुम्ही संकल्पना लगेच अंमलात आणलेली आहे आणि आता आमदारांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही वाहतूक शाखेला जागेचं पण नारळ फोडायचा प्रोग्राम आखलेला आहे. त्यावर आपलं काम जे आहे ते अत्युच्च दर्जाचं दिसतंय. तसंच अपेक्षा आम्ही बाकीच्या नगरसेवकांकडून या ठिकाणी करतोय. तर आपल्या मनामध्ये या संकल्पना कशा येतात, त्याचं मार्गदर्शक आपलं कोण आहे? वस्तू पाहता 15 दिवसापूर्वी माननीय आमदार भीमराव तापकीर आमची नगरसेवकांची एक बैठक घेतली होती आणि वाहतुकीची कोंडीची समस्या जी आहे ती फक्त वाहतूक पोलिसांची जबाबदारी नाही, ती प्रतिनिधींची सुद्धा आहे असं त्या बैठकीमध्ये सांगितलं. नगरसेवकांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण सुद्धा त्या बाबतीत काहीतरी कारवाई करायला पाहिजे. त्या अनुषंगाने मग सर्व नगरसेवकांनी ठरवलं. फक्त सुरुवात जी आहे ती मी लवकरात लवकर केलेली आहे. आमचे बाकी नगरसेवक सुद्धा वॉर्डन देणार आहेत आणि मला वाटतं सर्व नगरसेवक मिळून 100 पेक्षा जास्त वॉर्डन सिंहगड रोडला वाहतुकीच्या संदर्भात आपल्याला मिळतील. त्या दृष्टिकोनातून सर्वजण आमचे नगरसेवक सुद्धा प्रयत्न करतायत. आमच्या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन देखील आम्ही मागणी करतोय. आमदार साहेब पण आज या ठिकाणी आहे. आमदार साहेब काय सांगाल या वेळेला? पत्रकार भवनच्या साठी आपण जी काय मागणी करत आहात, कारण सिंहगड रोड हा खर तर प्रत्येक बाबीमध्ये म्हणजे उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण सर्व बाबीमध्ये खर तर वाढत चाललेला परिसर आहे. मग अशा परिसरामध्ये आपला जो पत्रकार बांधव आहे, जो बांधव त्या ठिकाणी योग्य वेगळ्या प्रकारे आपल्याला म्हणजे जनजागृती करणारा हा एक पत्रकार असतो आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून खर तर प्रत्येक ठिकाणी त्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खर तर एका ठिकाणी जमण्यासाठी म्हणजे आपण जो पत्रकार आहे त्या भागामध्ये प्रत्येक पत्रकार आहेत. मग कोणी सकाळ आहे, प्रभात आहे, पुढारी आहे, लोकमत आहे, लोकसत्ता आहे, तरुण भारत आहे. त्या सर्व पेपर ज्यांची नावं घेतोय आपण, त्यांची सगळ्यांची कार्यालय आहेत, डिजिटल मीडियाचे जे आहेत. आता त्यांची त्याच पद्धत मला वाटतं मागणी आहे. कारण एकासाठी हे करणं योग्य ठरणार नाही. कारण तुम्ही म्हणला की आमचा पाठीमाग मिलिंद जो आहे तो ऍक्च्युली पुढारीचा पत्रकार आहे आणि त्याचे सिंहगड पत्रकार संघाचा तो अध्यक्ष बी आहे. त्यामुळे त्याचे कुठे त्या पत्रकाराचे आम्हाला विचारात घेता आपण सर्वांनी मिळून एक झालं तर तुम्हालाही बसता येईल. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नक्कीच बसण्याची व्यवस्था करू. त्याच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.